दोन प्रेमी आणि देशाच्या दोन शहरातनं समोर आलेल्या दोन घटना। उसे कोई और पसंद करे ये मैं बर्दाश्त नहीं कर सकता था, इसलिए मैंने उसकी हत्या कर दी। 12 इंचाच्या चाकूनं त्यानं सर्वांदेखत तिच्यावर सपासप वार केले आणि त्यानंतर पोलिसांकडे ही माहिती दिली। तर दुसरीकडे आपल्या बॉयफ्रेंडला त्याच्या प्रेयसीनंच जिवंत जाळलंय। देशातल्या दोन खुनी प्रेमाच्या घटना आजच्या क्राईम स्टोरीमध्ये। पहिली घटना आहे ती अमृतसरमधली। संदीप सिंग असं त्या मुलाचं नाव। त्याचं आधी लग्न झालं होतं, पण मजिठा इथं राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध जुळले आणि काही महिन्यानंतरच त्या तरुणीला संदीपचं आधीच लग्न झालंय हे सुद्धा कळलं। तिने मग संदीपशी बोलणं टाळलं, त्याला भेटणं बंद केलं। संदीप याला नाराज झाला। त्याला वाईट वाटत होतं की त्याची प्रेयसी आता त्याला भेटत नाहीये। मग त्यानं अर्थातच जसं मजनू करतात किंवा जसं आशिक करतात किंवा जसे हे प्रेमी करतात त्याप्रमाणे तिला सतत फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, भेटण्याचा प्रयत्न केला, पण ती काही केल्या त्याला प्रतिसाद देत नव्हती, त्याच्याशी बोलत नव्हती, त्याचे फोन घेत नव्हती, त्याच्यापासून दूर दूर राहत होती। त्यानंतर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी संदीप त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी ती राहत असलेल्या मजिठामध्ये गेला। अगदी तिच्या घरापर्यंत तो गेला होता, म्हणजे घराच्या आसपासच्या एरियापर्यंत तो पोहोचला होता आणि त्यानंतर ती तरुणी त्याला भेटली सुद्धा, भेटायला आली। जेव्हा ती भेटायला आली तिच्यासोबत होता तिचा चुलत भाऊ। त्यावेळेस संदीप आणि त्या तरुणीमध्ये बोलणं झालं। हे बोलणं नंतर वादामध्ये रूपांतर झालं या बोलण्याचं। त्यानंतर संदीपच्या प्रेयसीनं संदीपला आपण त्याच्यासोबत राहू शकणार नाही, आता इथून पुढे आपले कुठलेही संबंध असणार नाहीत असं सांगितलं। संदीपला समजावण्याचा प्रयत्न केला की तो विवाहित आहे, त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे तिला त्याच्यासोबत राहता येणार नाही किंवा लग्न करता येणार नाही। हे नातेसंबंध आता पुढे जाऊ शकत नाहीत हे जेव्हा आपल्या प्रेयसीकडनं संदीपनं ऐकलं तो आणखीन रागावला। संदीप काही केल्या ऐकतच नव्हता। पोलिसांनी जी माध्यमाला माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार संदीपनं मग स्वतःच रागाच्या भरात त्या तरुणीला घाबरवण्यासाठी स्वतःच्याच बाईकमधनं पेट्रोल काढलं आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं। हा वाद त्या तिघांमधला किंवा त्या प्रेयसीमधला आणि संदीपमधला सुरूच होता आणि त्यावेळेस तो चुलत भाऊही तिथेच होता। त्यानंतर मग रागानं त्याच्या प्रेयसीनं आणि तिच्या सोबत आलेल्या तिच्या चुलत भावानं संदीपला पेटवून दिलं। संदीप पेटल्यानंतर तिथं आरडाओरडा सुरू झाला आसपासच्या लोकांचा, त्यानंतर संदीपच्या प्रेयसीचा सुद्धा आणि त्याच्या चुलत भावाचा सुद्धा। लोक संदीपला वाचवण्यासाठी धावले सुद्धा होते, पण संदीपनं चिडून त्याची प्रेयसी जी जवळच तिथं उभी होती तिला आपल्या जवळ ओढलं। अंगावर पेट्रोल असल्यामुळे स्वतः संदीप पेटला होता किंवा त्याच्या शरीराच्या इथनं आग येत होती किंवा ज्वाळा येत होत्या आणि त्याच्यातच त्यानं आपल्या त्या प्रेयसीला ओढून धरलं किंवा जवळ घेतलं आणि त्यामुळे ती सुद्धा भाजली गेली। संदीपच्या शरीराला लागलेल्या आगीच्या त्या ज्वाळांमध्ये त्याची तरुणी सुद्धा भाजत असताना तिचा चुलत भाऊ जो तिथं उभा होता तो तिला वाचवायला गेला, संदीप पासून तिला दूर ढकलायला गेला, पण त्यावेळेस त्याला सुद्धा या आगीची झळ पोहोचली किंवा या जळांमुळे तो सुद्धा भाजला। संदीपला, त्या तरुणीला आणि तिच्या चुलत भावाला वाचवण्याचा आसपासच्या लोकांनी प्रयत्न केला, पण काही शक्य झालं नाही कारण आगीच्या ज्वाळा एवढ्या होत्या। त्यामुळे संदीप पासून ती तरुणी वेगळी होऊ शकत नव्हती। संदीप आणि ती तरुणी जळत असताना त्या चुलत भावाला सुद्धा लागलेली आग, पण काही केल्या या तिघांना वाचवता येत नव्हतं। तिथं उपस्थित असलेल्या लोकांना पाणी टाकलं, इतर प्रयत्न केले, तरी सुद्धा हा भडका वाढतच चालला होता। तरुणीला आगीत पेटलेल्या संदीप पासून वेगळं करणं कोणालाच जमलं नाही आणि त्यामुळे तरुणी भरपूर भाजली होती। आता या सगळ्या प्रकरणानंतर संदीपचा जागीच मृत्यू झालाय आणि त्याची जी प्रेयसी आहे ती गंभीरपणे भाजलेली आहे। सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। तिचा चुलत भाऊ सुद्धा तिथं भाजलेला आहे। ॲम्ब्युलन्स आणि पोलिसांना त्यानंतर लोकांनी तिथं घटनास्थळी बोलावलं होतं, तेव्हा पोलिसांनी संदीपचा मृत्यू झाल्याचं पाहिलेलं आहे। संदीप इतका वाईट पद्धतीनं भाजला होता। ती तरुणी आणि तिच्या भावावर अमृतसरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघं काय बोलतात याकडे पोलिसांचं लक्ष आहे। प्रेम, त्यातून फसवलं गेल्याची भावना आणि आलेला दुरावा यामुळे ही घटना घडल्याचं सध्या दिसतं आहे, पण पोलीस अधिक खोलात जाऊन या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत। का करत आहेत तर संदीपला आग नेमकी कोणी लावली, त्या तरुणीनं, त्याच्या प्रेयसीनं की संदीपनं स्वतः की
त्या तरुणीच्या चुलत भावानं याच्याबद्दलचा शोध घेणं पोलिसांसाठी महत्त्वाचं आहे. तसंच संदीप त्या तरुणीला भेटायला गेला होता, त्यानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं का? त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर जे काही घडलं होतं त्यामुळे ती तरुणी संदीपला ब्लॅकमेल करत होती का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत आणि संदीपचा मृत्यू झाल्यामुळे ती तरुणी शुद्धीत येऊन किंवा ती तरुणी जेव्हा बोलेल तेव्हा पोलिसांना तिचा जो जबाब आहे तो हवा आहे आणि त्या माध्यमातून पोलीस पुढचा तपास करणार आहेत. जी घटना आहे घडलेली आहे तिथले जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते पोलीस सध्या तपासत आहेत. अशीच एक दुसरी घटना समोर आलेली आहे ती उत्तर प्रदेशातल्या पिलभीतमधनं. पिलभीत शहरातल्या मेडिकल कॉलेजमधली ही घटना आहे. 14 जुलैला म्हणजे साधारण 2-3 दिवसांपूर्वीची ही घटना आहे. कॉलेजमध्ये शिकणारी कशिश जी 20 वर्षांची आहे, सिटी स्कॅन रूममध्ये तेव्हा एकटी होती. सकाळी 9:30ची वेळ होती. तेव्हा तिथं त्याच कॉलेजमध्ये शिकणारा तिचा आपण म्हणूयात की विद्यार्थी म्हणजे तिच्या बरोबर शिकणारा तिचा जो सहकारी मित्र होता, विद्यार्थी होता सागर सिंह, तो तिथं आला आणि त्यानं कशिशशी आधी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला, भांडण झालं आणि या भांडणावेळी सागरनं बॅगमध्ये लपवून ठेवलेला चाकू काढला आणि कशिशच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. कशिश तिथंच कोसळली. हा प्रकार बघून एक नर्स कशिशला वाचवायला तिथं मध्ये पडली, पण तिच्यावरही सागरनं वार केले. कशिश आणि सागरला त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण त्याच दुपारी कशिशचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर नर्सवर अजूनही उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर कॉलेजमधल्या इतर कर्मचाऱ्यांनी सागरला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. सागरनं पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केलाय. मैं उसे मनाने की कोशिश कर रहा था. करीब 1 हफ्ते से उससे मिलने का प्रयास कर रहा था. वो हमेशा दोस्तों के साथ निकलती थी लेकिन मुझे देखकर नजरअंदाज कर देती थी. ये सब मेरे लिए बर्दाश्त से बाहर हो गया था, इसलिए मैंने उसे मारने का फैसला कर लिया. कशिशला मारण्यासाठी 4 दिवसांपूर्वीच सागरनं एक 12 इंचाचा चाकू विकत घेतला होता. पोलिसांना त्यानं ही माहिती दिलेली आहे आणि तेव्हापासूनच कशिशशी कोणतंच बोलणं झालं नव्हतं सागरचं. पण सागरनं पोलिसांना सांगितलंय की 4 दिवसांपासून तो फक्त कशिशचा विचार करत होता. 1 मिनिट सुद्धा त्याला झोप लागली नाही. कधीतरी ती थांबेल, बोलेल, पण ती बोललीच नाही आणि त्यामुळे सागर आणखीन रागावला होता, चिडला होता. ती मला बघून निघून जात होती. ज्या दिवशी सागरनं हल्ला केला त्या दिवशीही कशिशनं त्याचं तोंड सुद्धा बघणं टाळलं होतं, असं सागरनं पोलिसांना सांगितलंय आणि त्यामुळे तो अधिक भडकला होता, चिडला होता, असं सागरचं म्हणणं आहे. वाद झाल्यानंतर कशिश पळून जात होती, तेव्हा मग पकडून तिच्यावर वार केले, असं सागरनं पोलिसांना सांगितलंय. ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या काही दिवस आधी एक घटना आणखीन घडली होती. ती म्हणजे की सागरनं कशिशला लग्नासाठी मागणी घातली होती. काही माध्यमांनी याच्याबद्दलचं रिपोर्टिंग केलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सागरनं लग्नाची घातलेली ही मागणी कशिशला मान्य नव्हती. अर्थातच कशिश 20 वर्षांची होती, सध्या ती शिकत होती आणि सागर सुद्धा शिकत होता. त्याला सुद्धा काही बनायचं होतं, पण त्याच्या आधीच प्रेमात पडल्यानं त्याच्याकडनं घडलेली ही घटना आहे. पण ही सुद्धा सायकोलॉजिकल विचार करण्याचा विषय आहे की ज्या पद्धतीनं कशिश नकार देत होती याचाच अर्थ तिला सागर बरोबर लग्न करायचं नव्हतं किंवा सध्या तरी ती त्याच्यासाठी तयार नव्हती. पण सागरला तिचा हा नकार किंवा तिचं हे उत्तर न देणं अजिबात आवडलं नाही. त्यामुळे तो भडकला होता. प्रेमात तो इतका वेडा झाला होता की त्याचं असं म्हणणं होतं की ती दुसऱ्या कोणाची होणं हे मला पसंत नव्हतं. अजून वेळ गेली नव्हती, वेळ होती, शिक्षण पूर्ण व्हायचं होतं, पुढे आणखीन गोष्टी करायच्या होत्या. पण तरी सुद्धा सागरनं अत्यंत विचित्र पद्धतीनं या सगळ्या गोष्टी डोक्यात घालून घेऊन रागाच्या भरात केलेली ही हत्या आहे, हा खून आहे. सागरनं जे कशिशवर सपासप वार केलेले आहेत किंवा सागरनं ज्या पद्धतीनं कशिशच्या आपण प्रेमात होतो हे सांगितलेलं आहे, त्याच्या कुटुंबियांना याची कुठलीही माहिती नव्हती. किंबहुना सागर काही दिवसांपूर्वीच त्याच्या गावी गेला होता. तो नीट परीक्षेची तयारी करत होता, म्हणजे त्याला डॉक्टर्स व्हायचं होतं आणि त्यासाठी त्याची तयारी होती. पण महत्वाचं आहे ते म्हणजे की त्या परीक्षेच्या तयारीसाठी आठवडाभर गेलेला सागर एका दिवसातच परतला होता पुन्हा एकदा पिलभीतमध्ये आणि ते कारण होतं ते म्हणजे कशिशचं. पण सागरच्या कुटुंबियांना याची अजिबात माहिती नव्हती. महत्वाचं काय होतं ते म्हणजे की कशिश नकार दिला नव्हता, कशिश त्याच्याशी बोलत नव्हती, हे सागरनं डोक्यात घालून घेतलं होतं. सागर त्या सगळ्यातनं चिडला होता, पण सागरला असं वाटत होतं की ती दुसरीकडे जाईल आणि त्यातनं त्यानं केलेलं ही हत्या आहे, ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे. आणखीन एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. कशिशनं प्रिन्सिपलकडे सागरची तक्रार केली होती की सागर असा पाठलाग करतो, सागर असं बोलण्याचा प्रयत्न करतो, हे कशिशनं प्रिन्सिपलला सांगितलं होतं आणि लेखी तक्रार दिली होती. पण त्या प्रिन्सिपलनं
कॉलेजच्या प्रिन्सिपलनं कशिशच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं. तेव्हाच जर का प्रिन्सिपलनं या सगळ्याकडे लक्ष दिलं असतं, कारवाई केली असती, तर सागरनं आज कशिशचा खून केला नसता किंवा मग कशिश आज वाचली असती. या सगळ्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी या प्रकरणामध्ये समोर येत आहेत. एक म्हणजे की सागरचं हे एकतर्फी प्रेम होतं. एकतर्फी प्रेमातनं त्यानं कशिशची केलेली हत्या होती. कशिशला याच्याबद्दल अजिबात कल्पना नव्हती, पण कशिशला सागर आवडत नसावा आणि म्हणून ती त्याला टाळत असावी, किंवा कशिश त्याला घाबरत असावी म्हणून ती त्याला टाळत असावी. पण सागरला या सगळ्या गोष्टी मान्य होत नव्हत्या. तो एकतर्फी प्रेमात इतका बुडाला होता आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. एकतर्फी प्रेमातनं अशा पद्धतीनं खरंच कोणाचा जीव घेणं गरजेचं आहे किंवा जीव घ्यावा लागतो किंवा घ्यावासा वाटतो, हेच मुळात प्रश्नात पडणार आहे. संदीपच्या प्रकरणामध्ये सांगायचं झालं तर संदीपचं लग्न झालेलं असताना त्यानं त्या मुलीने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला, हे लक्षात घ्यायला हवं होतं. संदीपनं तिला आधीच सांगायला हवं होतं की आपलं लग्न झालेलं आहे, किंबहुना तिला हे पटवून द्यायला हवं होतं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे. आता संदीपनं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर डिवोर्स संदीप घेणार होता की नाही याबद्दलची माहिती समोर आलेली नाहीये. पण संदीपने एक गुन्हा तर नक्की केलेला आहे, ते म्हणजे की त्याच्या प्रेयसीपासून त्याचं लग्न झालेलं आहे हे त्यानं लपवलं होतं आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि त्यानंतर ती त्याच्याशी बोलावी म्हणून तिच्यावर जबरदस्ती करत होता. ही मोठी चूक संदीपची आहे. मुळात संदीपनं लग्न झाल्यानंतरही त्या तरुणीला त्याची कल्पना न देणं ही एक मोठी चूक आहे. कारण त्यानं एकाच वेळेस त्याच्या प्रेयसीला आणि त्याच्या पत्नीला अशा दोघांना फसवलेलं आहे. आता त्या प्रेयसीला जेव्हा संदीपचं लग्न झाल्याचं कळलं होतं, त्यानंतर तिनं भेटणं बोलणं थांबवलं. तर तिच्या या नकाराचा किंवा रागाचा स्वीकार संदीपनं करायला हवा होता, कारण पहिली चूक ही त्याची होती. तिचा राग हा योग्य होता, पण त्यानं तिला सतत फोन करून मेसेज करून त्रास दिला. हे सुद्धा एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की मानसिक आजाराचं कारण आहे किंवा हा देखील एक प्रकारचा मानसिक आजार आहे. आपलं एखाद्यावर प्रेम आहे, पण हे प्रेम असताना आपण त्या व्यक्तीला फसवून या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय का किंवा फसवून त्या व्यक्तीला आपल्याशी जोडून घेतलेला आहे का, याचा सुद्धा विचार करायला हवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही प्रेयसी जिथं राहत होती त्या एरियात जाऊन अगदी तिच्या घराजवळ जाऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न संदीपनं केलेला आहे. भलेही तो तिला समजवायला गेला असेल, तिने परत यावं, त्याच्याशी बोलावं यासाठी प्रयत्न करत असेल, प्रेमाखातरच तो गेला असेल, पण त्याचं चुकलं होतं. लग्न झालेल्या संदीपनं प्रेयसीला समजावण्यासाठी तिच्या घराच्या परिसरात जायला नको होतं. जर पुढे या गोष्टी वर्कआउट झाल्या नसत्या तर कदाचित त्या एरियामध्ये त्या मुलीची बदनामी झाली असती. एखाद्यावर आपलं प्रेम असेल तर त्याची बदनामी होऊ नये याची काळजी सुद्धा प्रियकर घेत नसेल तर ते प्रेम हे खूपच स्वार्थी आहे असं म्हणायला हवं. धडकन चित्रपटातला एक डायलॉग आहे, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. पण प्रेमात जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे? प्रेमात एकतर्फी असो किंवा दोन्ही बाजूनं, प्रेमात समोरच्याच्या मर्जीचा, त्याच्या भावनांचा विचार व्हायला हवा. समजुतीनं काही निर्णय घ्यायला हवेत. सागरला कशिश आता कधीच दिसणार नाही. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तो इतर कोणाचा होऊ नये म्हणून त्याचं आयुष्य संपवणं हे कुठलं प्रेम आहे? प्रेमात इतकी हिंसा येते कुठून? संदीप, सागर दोघेही चुकलेले आहेत, पण त्याची शिक्षा त्याच्या कुटुंबियांना मिळालेली आहे. प्यार का बुखार हमेशा सर चढके बोलता है. पण एकतर्फी प्रेमातनं ही हत्या झालेली आहे, फसवणुकीतनं झालेली ही हत्या आहे. मग याच्यात प्रेम आलं कुठं? माझ्या डोळ्याला डोळा लागलेला नाही असं जेव्हा सागर सांगतो, तेव्हा सागरचं कशिशवर प्रेम आहे ही गोष्ट खरी आहे. पण मग प्रेम असलेल्या व्यक्तीला इतक्या निर्घुणपणे कसं संपवता येतं, का संपवलं जातं, याचाही विचार व्हायला हवा. खरं तर प्रेमामध्ये ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मोकळं सोडणं किंवा त्याला सोडून देणं हेच प्रेमाचं मोठं किंवा आपण म्हणत की प्रेमाचं शिखर आहे असं म्हणतात जे काही महत्त्वाचे लोक आहेत किंवा जे प्रेमाबद्दल बोलतात त्या लोकांचं असं म्हणणं आहे. अनेक शायर जे आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं उल्लेख केलेला आहे. प्रेमात त्याग मोठा होतो, पण इथं जे काही पाहायला मिळत आहे दोन्ही प्रकरणांमध्ये त्याच्यानुसार सायकोलॉजिकल प्रॉब्लेमच मोठा होता, मानसिक प्रॉब्लेमच मोठा होता असं म्हणायला वाव आहे. तुम्हाला काय वाटतं?